हॅलो गाईज, तर आपण आलेलो आहे पेरूच्या वाडीला. नाशिकमधलं सर्वात फेमस ठिकाण म्हणजे पेरूची वाडी. तर आम्ही आलेलो आहे, आमच्या मॅमतर्फे ट्रीट होती, तर आम्ही आज आलेलो आहे फिरायला, नाहीतर येऊ शकलो नसतो. तर तुम्ही बघू शकता इकडे सगळीकडे ना नुसते पेरूचे झाडं आहेत. खूप छान, म्हणजे मस्त वाटते. आणि तो विचार केला थोडासा झोका घ्यायला, आणि नंतर फोटोशूट केला. सर्व मस्त खूप छान दिसत होते. मग थोडंसं विचार केला का डान्स करू. मग थोडा डान्स केला मस्त. तो पण जमत नव्हता, तरी पण मॅमनी आणि मी डान्स केला. बघा तुम्ही, मस्त फिरिंग काय बोलतो त्याला माहीत नाही, बट ती मस्त गोल गोल फिरत होती आणि आम्ही मस्त डान्स करत होतो. एन्जॉय केला, फुल एन्जॉय केला. मग आलो परत फोटोशूट केला. आणि मग मिसळपाव आले आमच्या टेबलवर. मॅमनी ऑर्डर केलेली. मॅमतर्फे म्हटल्यावर मॅमनी सर्वांसाठी मस्त तिथले फेमस मिसळपाव. जर तुम्ही पेरूच्या वाडीला गेला तर तिथले मिसळपाव नक्की खाऊ शकता. आणि मग आणला पेरूचा ज्यूस. खूप छान पेरूचा ज्यूस होता. आपण पेरू तर दरवेळेस खातो, म्हणून पेरूचा ज्यूस ट्राय करून बघितला. खूप छान लागत होता. परत फोटोशूट केला, सेलिब्रेशन केलं मॅमचं. आणि मग मॅम आला लेक्चर देण्यासाठी. खूप छान लेक्चर नाही, बट खूप छान गाईड करता मॅम. खूप छान पद्धतीने समजावून सांगता. खूप मजा आली. सर्व एकदम शांततेने ऐकत होते. मस्त खूप भारी बोलता मॅम. हे म्हणजे खूप भारी गाईड करता. मग आलो परत फोटोशूटला. फोटो काढला. मग पेरूच्या झाडावर बसून काढला. आणि मग पेरूची पाटी होती तिथे काढला. मग थोडा विचार केला आता घरी जायचे, थोडी शॉपिंग करू. तर शॉपिंग करायला आलो, बट इथे इयरिंग्स होते फक्त इयरिंग्स होते. तर मग बघत होती, घेतले. मग इयरिंग्स 20लाच होते. खूप छान आहे. आणि मग आता घरी जायची वेळ आली. आता चला घरी. विचार केला आता काय करायचं, घरी जायचं. जाऊ वाटत नव्हतं, बट जाणं तर पडेल ना.